दादा उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुणे दौऱ्यावर आहेत। यावेळी ते उड्डाणपुलांची रस्त्यांची पाहणी करतात। वळूयात पुढच्या बातमीकडे। नवी मुंबई विमानतळाच्या नावावरून भूमिपुत्र आक्रमक झालेले पाहायला मिळतात। विमानतळाला दिवा पाटलांचं नाव देण्याची आता मागणी होते। भिवंडी ते नवी मुंबई विमानतळ रॅली काढणार आहे। रॅलीनंतर दुपारी जासई येथे सभा होणार आहे। या सभेला मवियाचे नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर येत आहे। नवी मुंबई विमानतळाला आता या ठिकाणी दिवा पाटलांचं नाव देण्याची मागणी होतीये। त्या पार्श्वभूमीवर आता रॅली काढली जाणार आहे। त्यानंतर सभा, या सभेला मवियाचे नेते उपस्थित राहणार आहेत। नवी मुंबई विमानतळाच्या नावावरून आता भूमिपुत्र हे आक्रमक पाहायला मिळतात। विमानतळाला दिवा पाटलांचं नाव देण्याची मागणी होतीये। भिवंडी ते नवी मुंबई विमानतळ रॅली ही काढली जाणार आहे। या रॅलीनंतर दुपारी जासई येथे सभा होणार आहे। आपल्या प्रतिनिधी आकांक्षा देशमुख आपल्यासोबत जोडलेले आहेत। आकांक्षा, नवी मुंबई विमानतळाच्या नावावरून भूमिपुत्र आक्रमक पाहायला मिळत आहेत। दिवा पाटलांचं नाव देण्याची मागणी होतीये। नक्कीच पाहायला गेलं तर गेल्या अनेक वर्षांपासून नवी मुंबई विमानतळ हे प्रलंबित आहे आणि त्यासाठी नामांतराचा विषय हा नेहमीच असतो। दिबा पाटील यांचं नाव द्यावं यासाठी स्थानिक भूमिपुत्र हे गेल्या अनेक वर्षांपासून आक्रमक आहेत, मात्र अद्यापही विमानतळाला नाव दिलेलं नाही। त्यामुळे आता आक्रमक झालेले आहेत आणि त्यासाठीच भिवंडी ते नवी मुंबई, उरण, जासई यापर्यंत कार रॅली हे जे आयोजित करण्यात आलेलं आहे, यामध्ये संपूर्ण जे भूमिपुत्र असणार आहेत, आगरी कोळी बांधव असणार आहेत, दिबा पाटील यांचे समर्थक असणार आहेत आणि त्यामुळे ही जी रॅली आहे ती भिवंडी पासून सुरू होणार आहे। त्यानंतर नवी मुंबई तर्फे पाम बीच मार्गाने ही रॅली नवी मुंबई पालिका या ठिकाणी येणार आहे। त्यानंतर विमानतळावर जाणार, विमानतळावर पूर्ण जो गोल असा फेरा मारणार आहेत आणि त्यानंतर उरण येथील जासई येथे ही सभा होणार आहे। त्यामुळे आता कुठेतरी आक्रमक पवित्रा हा भूमिपुत्रांनी पुन्हा घेतलेला आहे। पाहायला गेलं तर सप्टेंबर 30 पर्यंत विमानतळ नवी मुंबईचं ही सुरू होणार अशी चर्चा सुरू आहे आणि त्याआधीच आता हे दिबा पाटील यांचं नाव मिळावं यासाठी भूमिपुत्र आक्रमक झालेले आहेत। त्यामुळे आता यावर सरकारची भूमिका नेमकी काय असणार आहे किंवा भूमिपुत्रांची मागण्या नेमक्या सरकार मागण्या करतोय का, हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल। जी, धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।